हाय वेलकम टू यूट्यूब. आजचा आपला हा एपिसोड खरंच खूप हॅलो मी इथे आहे यार. हां, आजचा आपला एपिसोड खरंच खूप स्पेशल आहे कारण का आज आपण आय नो सतत तुमचं लक्ष त्या स्ट्रक्चरकडे जात आहे. एक्झॅक्टली तर तेच तर मी तुम्हाला सांगते. हे स्ट्रक्चर्स जर डिझाईन करतो, जो क्रिएटिव्हली हे बनवतो, त्यालाच आपण आज भेटणार आहोत. त्याचं नाव आहे धनंजय डाके. नेमकं काय करतो तू? तू इंजिनियर आहे, आर्टिस्ट आहे, आर्किटेक्ट आहे, काय आहेस? ॲट माय स्कूल टाईम मला पेंटिंग्स करायचा खूप छंद होता, पेंटिंग्स आणि स्कल्पचर. पण नंतर शाळा संपताना मार्क चांगले मिळाल्यामुळे आई वडिलांनी मला मार्गदर्शन केलं की तू इंजिनिअरिंग करावंस. इंजिनियर झाल्यानंतर ऑब्व्हियसली इंटरव्ह्यू दिले, 2-4 चांगल्या कंपन्या होत्या, त्यातली टेल्को निवडली आणि टेल्कोमध्ये नोकरी केली. पण टेल्कोमध्ये काय मन रमेना, 1 वर्ष काम केलं, नंतर नोकरी सोडून दिली. आणि त्याच सुमारास माझा मोठा भाऊ आहे, तो आर्किटेक्चरल एज्युकेशन स्थापत्यशास्त्र मध्ये शिक्षण घेत होता. स्थापत्यशास्त्र. ओके. आणि तिथे मी जायचो. नोकरी सोडून दिली होती, मलाही तसा काय उद्योग नव्हता, त्यामुळे मी त्याच्या कॉलेजमध्ये जायचो, त्याच्या मित्रांबरोबर मजा करायचो. तिथं खूप माझी ओळख झाली. पण त्याच वेळेला ती लोक जे काही डिझाईन करायचे किंवा त्यांचं जे काय मॉडेलिंग एक्झरसाईज चालायचा, तिथे मला खूप रस निर्माण झाला. आणि एक विचार मनात असा आला की आर्ट अँड इंजिनिअरिंग देर इज नो बेटर वे इन दॅन आर्किटेक्चर. लोकांना कन्व्हिन्स करणं डिफिकल्ट गेलं का, की लोकांना हे डायजेस्ट करून देणं की मी असं काहीतरी करतोय बाबा? 15-20 वर्षापूर्वी मी नुकताच कॉलेजमधनं बाहेर पडलेला कुमार असल्यामुळे जाऊन अशा प्रकारची स्ट्रक्चर दाखवताना त्यांना विश्वास वाटायचा नाही की हा मुलगा अशा प्रकारची स्ट्रक्चर करेल का. जसं आंतरराष्ट्रीय दर्जाचे कामं इथे यायला लागली, आपल्याकडची लोक बाहेर हिंडूनही त्यांना हे एक्सपोजर यायला लागलं, तसे तसे आता त्यांच्याकडून अशा प्रकारच्या स्ट्रक्चरची मागणी होते. याच रस्त्यावर 3 किलोमीटर पुढे एक अत्याधुनिक प्रकारचा केबल स्टेट ब्रिज केलाय आम्ही. तो एकतर पहिली गोष्ट तो असा जिथं डेक सपोर्ट येतो तिथं त्याला किंक आहे. अँड अनलाईक अदर ब्रिजेस, तो पायलॉन जिथं खाली येतो तिथंच एकदम निमुळता पॉइंट होतो की जिथून तो डोलतो अख्खा ब्रिज. पण तो डोलला तरी पडत नाही, त्यामुळे सुकृतदर्शनी तो ब्रिज बघताना असं वाटतं की पडेल की काय. अभियांत्रिकी शास्त्र आणि काहीतरी वेगळं यांचा संगम, सुरेल संगम साधला तरच ते सुखद आणि एक्सप्रेसिव्ह होतं. काय गरज आहे वेगळ्या काय ही एक्सपेरिमेंटेशन आणि कॉन्स्टंट या इनोव्हेशनची काय गरज आहे जगण्यासाठी? आपली जर का उत्क्रांती थांबली तर मला वाटतं की जीवनातला बराचसा रस कमी होतो आणि आयुष्य सगळं मेकॅनिकल होऊन जाईल. देर आर नो चॅलेंजेस. सो इफ देर आर नो चॅलेंजेस, व्हॉट्स द लिव्हिंग? आय थिंक फार्दर, बिगर, बेटर अँड इव्हॉल्व्ड इज दी नेचर ऑफ ह्युमन टू इव्हॉल्व अँड गो फर्दर. ही फील्ड फार वेगळी आहे, क्रिएटिव्ह आहे, पण किचकट आहे. त्याच्यामध्ये आयकन्स कोण कोण आहेत? कोणाचं असं वर्क जाम आवडतं आणि असं त्याच्यासारखं मला एकदा काम करायचंय असं वाटतं? कलात्रवा म्हणून एक स्पॅनिश आर्किटेक्ट आहे. रादर ही इज आर्टिस्ट, आर्किटेक्ट अँड इंजिनियर, ऑल 3 टुगेदर. तो अशी टेबल स्कल्पचर्स तयार करतो. हा. आणि त्या टेबल स्कल्पचर्स मधनं ते वेगवेगळी स्ट्रक्चर्स इव्हॉल्व्ह होतात. त्याच्या इन्स्पिरेशन किंवा त्याच्या इन्फ्लुएन्स खाली मी एक स्ट्रक्चर डिझाईन करून आता ते अस्तित्वात आहे. साधारण एक 7-8 वर्षापूर्वी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन करता एक ओपन एअर ऑडिटोरियम करण्यात आलं होतं. ते आम्ही केलं होतं. आणि तेव्हा त्याचे कॉम्पोनंट डिटेलिंग जे होतं ते सगळं कलात्रवाच्या इन्फ्लुएन्स खाली मी केलेलं आहे. नंतर असे अजून काही आहेत मंडळी. रेन्झो पियानो म्हणून आहे किंवा नॉर्मन फॉस्टर आहे. तर दीज आर काइंड ऑफ मिनिमलिस्ट पीपल, रादर मिनिमलिस्ट आर्किटेक्ट्स. नेमकं काय USP आहे या सगळ्या प्रोजेक्टचा? मिनिमलिझम म्हणजे ऑप्टिमायझिंग रिसोर्सेस
ड्युरिंग कन्स्ट्रक्शन इन एव्हरी सेन्स गेल्या 3 वर्षात आम्हाला वन ऑफ द बेस्ट स्टील बिल्डिंग्स इन इंडिया अवॉर्ड्स पाठोपाठ मिळत आहेत. सगळी स्ट्रक्चर्स मिनिमलिस्ट आहेत, मिनिमलिझमवर बेस आहेत. नॉट ओनली दॅट, दे आर ऑल्सो ग्रीन इन द सेन्स दे आर ऑल मटेरियल्स यूज देअर आर रिसायकलेबल. से फॉर एक्झाम्पल लेट अस टेक दी मटेरियल कन्झम्पशन. नॉर्मल स्ट्रक्चर जे असतं रूफ स्ट्रक्चर करायला साधारणतः 40 ते 50 किलो पर स्क्वेअर मीटर मटेरियल लागतं. या प्रकारच्या स्ट्रक्चर्सना साधारणतः 20 ते 25 किलोमध्ये ते होऊ शकतं. मला असं वाटतं की तुम्ही छान स्ट्रक्चर तयार करता, ज्या शहरात तयार करता ते शहर वाढतं, त्या स्ट्रक्चरची गरज बदलते आणि 25 वर्षानंतर जेव्हा ते काढून टाकायची वेळ येते तेव्हा ते एकतर सहजगत्या काढता आलं पाहिजे आणि काढता आल्यानंतर रिसायकल करता आलं पाहिजे. जस्ट इमॅजिन कॉन्क्रीट मॉन्स्टर्स विच आर स्टँडिंग आफ्टर 50 or 100 years when city needs to be overhauled or to be reconstructed. म्हणजे मग नंतर ते स्ट्रक्चर आफ्टर इट्स डेथ इट शुड नॉट बिकम अ गार्बेज बट इट शुड बी पुट टू यूज फर्दर. पण आता पुढे काय करा असं वाटतं की पुढे आता ब्रिजेस झाले, बिल्डिंग झाल्या, व्हॉट नेक्स्ट? काय करा असं वाटतं अजून जास्त चॅलेंज? आतापर्यंत आपले जवळजवळ 150 बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर्स झाली वेगळ्या वेगळ्या प्रकारची. ही सगळी इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर्स आहेत. ऑल्दो दे आर बिंग यूज बाय वन ऑर मेनी पर्सन्स, दे आर स्टील इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर्स. तर याच्या पुढे मला असं वाटतं की कम्युनिटी सेटलमेंट्स इज माय ड्रीम. अँड कम्युनिटी सेटलमेंट्स विच आर zero carbon, recyclable, healing of earth rather than damaging to earth. या डायरेक्शन कडे जाणारी with optimum structures which may not require air conditioning, will have hardly any maintenance, respect ecology, inhibit ecology, nurture ecology. अशा प्रकारची जर का कम्युनिटी मला सेटल करता आली, that would be my dream through my knowledge and experience. धनंजयच्या या ह्यूज स्ट्रक्चर्सच्या ह्यूज टेक्निकल ज्ञान नंतर आता घेऊया एक